डोकं शांत ठेवायचं असेल तर या गोष्टी करू नका, या गोष्टीवर कंट्रोल ठेवा. लोकांचा जास्त विचार करू नका, कारण ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतात आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याला जळतात. प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, पण मीठ मात्र नक्की असतं. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कुणाचं मन दुखून तुम्ही कधीही सुखी नाही राहू शकत. ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्या सुद्धा नाही. ज्या ठिकाणी तुम्हाला शेवटी बोलवलं जातं तिथे तर कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छाच नसते. त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचे महत्त्व कमी करून घेऊ नका. आपण जसे विचार करतो तसेच बनतो, यामुळे आपण काय विचार करतो याकडे नेहमी लक्ष असले पाहिजे. अशा लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही, ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधीच प्रयत्न केले नाही. आयुष्यामध्ये गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात. काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं. जीवनामध्ये काही जखमा अशा असतात की त्या दिसत तर नाहीत, परंतु याचा अर्थ असा नाही या दुखत नाही. आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका, स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा. जिथे चूक नाही तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नाही तिथे कधीच जाऊ नका. लक्षात ठेवा, आपल्या अपमानाचा बदला कधी भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊनच द्यायचा असतो. जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र आहे, कोण काय करतं, कशासाठी करतोय आणि का करतोय या गोष्टीपासून स्वतःला जेवढं लांब ठेवाल तेवढं जास्त सुखी राहाल. दुसरा तुमच्यासोबत वाईट का वागला याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका, फक्त त्यांच्यापासून दूर राहा. एक दोन वेळा समजावूनही सांगूनही पटत नसेल, कुणी ऐकत नसेल तर समोरच्याला समजावणं सोडून द्या. जर गेलेला वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्या वेळेला विसरून जा. घरात पाहिजे तेवढं रडून घ्या, पण दरवाजा उघडताना नेहमी हसून उघडा. तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे, त्यामुळे त्याला चांगलं बनवण्यासाठी कधी कोणाकडून अपेक्षा ठेवू नका. तुमच्या जवळची सगळ्यात मोठी दौलत तुमचा वेळ आहे. ज्याला तुम्ही तुमचा वेळ देता थोडा विचार करून द्या. बऱ्याच वेळा एक गोष्ट लक्षात येते की जो माणूस साधा सरळ आणि इमानदार आहे त्याची कोणी इज्जत करत नाही, आणि जो खोटं बोलतो, बेईमानी करतो तो सगळ्यांनाच आवडतो. दुसऱ्याच्या चुका तर सगळ्यांनाच दिसतात, पण वेळ जेव्हा स्वतःवर येते तेव्हा लोक आंधळे बनतात. या जगामध्ये खूप प्रामाणिक बनून राहणे चालत नाही, कारण तुम्ही जेवढे दबताल लोक तुम्हाला तेवढे दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात. अति चांगुलपणा पण वाईटच. तुम्ही अति चांगले असाल, सगळ्यांना मदत करत असाल, सगळ्यांसाठी कधी अवेलेबल होत असाल ना, तर तुमच्या वेळेची किंमत राहते ना तुमची. खोटं बोलणारी माणसं लोकांना जास्त आवडतात. परखडपणे समोरच्याची चूक दाखवून देणारे मात्र लोकांना नको असतात. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण एकाच वेळी सगळ्यांना खुश ठेवू शकतो तर या गैरसमजातून बाहेर या. तुम्ही सगळ्यांना आणि स्वतःलाही एकाच वेळेस खुश ठेवू शकत नाही. लोक तर देवावर सुद्धा नाराज होतात, त्याला सुद्धा नावं ठेवतात, मनासारखं झालं नाही की. आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. एकाग्र चित्ताने केल्याने कोणतेही कार्याचे फलित म्हणजे यश होईल. जसे आहात तसे राहा. नेहमी लोकांच्या आवडीनुसार बदलायचा प्रयत्न केला तर आयुष्य कमी पडेल. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला विचार करता आलाच पाहिजे. आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते त्याला म्हणतात नशीब. सर्व काही असूनही रडवते त्याला म्हणतात दुर्दैव. आणि थोडे कमी सापडूनही आनंद देते त्याला म्हणतात जीवन.